हाय, आय एम जयंत. सो मी तुम्हाला आज सांगणार आहे आपल्या शरीराला रोज कोणत्या घटकांची आवश्यकता आहे. सो गेल्या 5 वर्षापासून मी हे आरोग्य मोहिमेमध्ये काम करतोय. आरोग्य सल्लागार म्हणून मी काम करतोय. गेल्या कित्येक लोकांना आम्ही मदत केलेली आहे, कित्येक लोकांना मार्गदर्शन केलं आहे. सो आपल्याला आज बघायचं की आपल्या शरीराला रोज कोणत्या घटकांची आवश्यकता आहे. सो आवर डेली नीड्स. सो विटॅमिन्स अँड मिनरल्स. आपल्या शरीराला रोजच्या रोज विटॅमिन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते. सो आज आपण बघितलंय की आज बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आज पेस्टिसाइडचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे आपल्या भोजनामध्ये, आपल्या ज्या जेवणाच्या ताटामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स हे राहिलेले नाही आहेत. ते प्रचुर मात्रामध्ये आपल्याला न मिळाल्यामुळे अनेक गोष्टी आजारी आपण पडत आहोत. त्यानंतर ओमेगा 3. सो आपल्या जेवणामध्ये ओमेगा 3 असलं पाहिजे. सो आपण डेली नीड्स मध्ये जे आपलं तेल वापरतो ते आहे ओमेगा 6. आणि आपल्याला आपल्या शरीराला, आपल्या हृदयाला ओमेगा 3 ची आवश्यकता असते. आणि ओमेगा 3 न मिळाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणे, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न होणे, चरबीच्या गाठी होणे व हृदयाभोवती चरबीचे आवरण तयार होणे. सो यामुळे आपल्याला हृदयाचे आजार होतात ओमेगा 3 न मिळाल्यामुळे, कारण आपल्या शरीरामध्ये ओमेगा 3 ची आवश्यकता असते. त्यानंतर आपल्याला कार्बोहायड्रेट. सो 30% कार्बोहायड्रेट आपल्याला रोज आपल्या जेवणामध्ये असले पाहिजे. बरेचसे डाएट आहेत ज्यामध्ये कार्बोहायड्रेट लेस असा डाएट केला जातो, पण कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला रोज आवश्यक आहे. 30% कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला आवश्यक आहे. त्यानंतर प्रोटीन. सो आज प्रोटीन बद्दल बरेचसे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे. सो आपण ते दूर केले गेले पाहिजे, कारण की आपल्या शरीराला रोजच्या रोज प्रोटीनची आवश्यकता आहे. सो व्यक्तीचं जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. सो जसं आम्ही नेहमी सांगतो की बिना सिमेंटची बिल्डिंग तयार होऊ शकत नाही, तसं बिना प्रोटीनचं आपलं शरीर सुद्धा तयार होऊ शकत नाही. रोज केसांपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत आपल्या शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते. सो प्रोटीन डिफिशियन्सी झाल्यामुळे आपल्याला बरेचसे आजार होतात. त्यामध्ये मुख्य आजार म्हणजे सो आपलं वजन कमी न होणं, वजन अतिरिक्त वाढणं व अतिरिक्त भूक लागणे. सो वजन आणि भूक या दोन्ही गोष्टी कंट्रोल करण्याचं काम प्रोटीन हे करत असतो. त्यानंतर आहे फायबर. यस, सो 25 ग्रॅम फायबर आपल्या शरीराला रोज आवश्यक असते. सो फायबर न मिळाल्यामुळे सुद्धा आपल्याला जी भूक कंट्रोल होत नाही, त्याला आपण हिडन हंगर म्हणतो. भूक कंट्रोल करण्याचं काम, आपलं शरीर स्वच्छ करण्याचं काम, आपलं मोठं आतडं, छोटं आतडं हे स्वच्छ करण्याचं, ब्रूमिंग म्हणजे शरीराची साफसफाई करण्याचं काम फायबर करत असतो. सो आज फायबर डिफिशियन्सीमुळे बरेचसे आजार होतात. त्यामध्ये सगळ्यात मुख्यत्वे आजार तो म्हणजे शुगर, डायबिटीज. आज भारत हा शुगरने ग्रासलेला आहे. भारत हा शुगरचं माहेरघर झालेला आहे. त्याचा प्रॉब्लेम आहे की आपल्या ताटामध्ये आपल्याला प्रोटीन आणि फायबरची डिफिशियन्सी आहे. सो त्यानंतर हायड्रेशन. आपल्या शरीरामध्ये पाण्याची लेवल प्रॉपर असली पाहिजे. सो आज आपण बघतो की उष्णतेचे किंवा उन्हाळ्याचे दिवस आहे, पाण्याची कमतरतेमुळे आपल्या शरीरामध्ये बरेचसे बदल होतात, जसे की त्वचेला खाज येणे, त्वचावर रॅशेस होणे, केस गळणे, शुष्कता येणे, दम लागणे, धाप लागणे, चक्कर येणे. सो पाण्याची लेवल आपल्या शरीरामध्ये प्रॉपर मात्रा असली पाहिजे. सो पाणी आपल्या वजना इतकं, सो 70% आपलं शरीर हे पाण्याने बनलेलं आहे. सो पाण्याची लेवल जर कमी झाली तर अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला होत असतात. त्यानंतर आहे रेस्ट, आराम. प्रत्येक शरीराला 7 ते 8 तास झोपेची आवश्यकता असते. सो झोप न झाल्यामुळे बरेचसे आजार आपल्याला होतात, जसं की मायग्रेन होणे, सो डोकेदुखी, चक्कर येणे, सो मळमळणे, घबराट होणे, अशा अनेक प्रकारचे आजार आपल्याला झोप न मिळाल्यामुळे होतात. सो रेस्ट. सो प्रत्येक व्यक्तीला 24 तासामध्ये किमान 7 ते 8 तास झोपेची आवश्यकता असते. सो झोप न झाल्यामुळे व्यक्तीला खूप काही त्रास होऊ शकतात. सो रेस्ट म्हणजे आराम प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे. त्यानंतर डेली एक्सरसाइज. सो आज हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे, एक्सरसाइज. सो आपल्या शरीराला एक्सरसाइजची आवश्यकता आहे. डेली वर्कआउट, व्यायाम याची आवश्यकता आहे. सो तुम्ही सुद्धा या आमच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकता. निश्चित आम्हाला संपर्क करा.
जेणेकरून आम्हाला तुम्हाला सुद्धा निरोगी बनवण्यासाठी मदत करता येईल, कारण की आम्ही रोज अनेक लोकांना मदत करतो हेल्दी लाईफस्टाईल यासाठी.